नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्हाला नवरात्रीसाठी जर भेंडीची एकदम कोरडी आणि अशी फटफटीत भाजी करायची असेल आणि एकदम मऊसूत अशी ज्वारीच्या भाकरीसारखी जर ही भाकरी बनवायची असेल, हे पहा एकदम मऊ अशी ही होते। हे पहा एकदम मऊसूत अशी ही होते। तर पूर्ण व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि एक लाईक आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। त्यासाठी इथे ही भेंडी धुवून स्वच्छ पुसून अशी घेतलेली आहे आणि आता ही चिरून घ्यायची आहे। पुढचा मागचा भाग हा थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने ही चिरून घ्यायची आहे। तर आता कढईमध्ये तेल घालून घ्यायचे आवडीप्रमाणे आणि तेल तापलं की त्यामध्ये फक्त जिरे घालायचे आहेत। जिरे थोडेसे जास्त घालायचे आहेत, चालत असतील तुमच्याकडे तर, नाही घातले तरी पण चालू शकतं। आता यामध्ये भरपूर अशी हिरवी मिरची घालायची आहे आणि व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। व्यवस्थित अशी परतून झालेली आहे। आता यामध्ये घालायची आहे चिरलेली भेंडी। गॅस फुलच ठेवलेला आहे। भेंडी इथे फुल गॅसवर छान परतून झालेली आहे। आता गॅस बारीक करायचा आहे आणि त्यावर आता झाकण ठेवायचं आहे। 1-2 मिनिटांनंतर परत हलवून घ्यायची आहे। भेंडी शिजत आहे तोपर्यंत भाकरी करून घेऊयात। तर आता इथे हे भगरीचं पीठ घेतलेलं आहे। आता भगरीची भाकरी थोडीशी कडक होते की नाही, जर तुम्हाला मऊ करायची असेल तर त्यासाठी थोडंसं अगदी राजगिऱ्याचं पीठ यामध्ये घालायचं आहे, म्हणजे भाकरी ही खूप मऊ होते ज्वारीच्या भाकरीसारखी। आता इथे भेंडी हलवून देऊयात। परत एक वाफ येऊ द्यायची आहे आणि आता यामध्ये तुम्हाला जर मीठ घालायचं असेल तर घालू शकता आणि व्यवस्थित आता हे पीठ मळून घ्यायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ थोडंसं चिकट असतं की नाही, त्याच्यामुळे ही भाकरी करताना त्यामध्ये जर थोडंसं राजगिऱ्याचं पीठ टाकलं की भाकरी ही ज्वारीच्या भाकरीसारखी अगदी मऊ होते। थोडासा रंग हा पिवळसर येऊ शकतो। आता इथे जेवढी भाकरी तुम्ही मळून घेताल तेवढी तुमची भाकरी ही मऊसूत होते, कारण जेवढा आपण जोर देऊन हे भाकरीचं पीठ मळू तेवढी भाकरीचा रंगही छान येतो आणि मऊसूत अशी होते। तर आज आता इथे मी जरा थोडीशी मोठी भाकरी बनवणार आहे। या प्रकारे उंडा मी करून घेतलेला आहे। आता तुम्हाला यापेक्षा जर छोटी भाकरी बनवायची असेल तर छोटीही करू शकता। थोडंसं इथे भगरीचं पीठ घालून घ्यायचं आहे ताटामध्ये आणि हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं हाताला कोरडं पीठ मी लावून घेतलेलं आहे आणि थोडीशी एका हाताने मोठी करायची आणि नंतर 2 हाताने ही भाकरी मी थापून घेतलेली आहे। सुरुवातीला कडेची बाजू ही थापून घ्यायची आहे आणि मग नंतर मधली बाजू। तवा इथे फुल गॅसवर तापवून घेतलेला आहे आणि आता ही भाकरी यावर घालायची आहे आणि लगेच याला पाणी लावायचं, म्हणजे हाताला चटके बसत नाहीत आणि पाणी सुकायला आलं की लगेच भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे। आता इथे हे झाकण काढून घ्यायचं आहे। भेंडी इथे व्यवस्थित शिजली गेलेली आहे, तुम्ही इथे पाहू शकता।
इथे भाकरीवरचं पाणी हे सुकत आल्यानंतर लगेच भाकरी ही पलटवून घ्यायची आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला जर मीठ टाकलं तर भेंडीला खूप सारं पाणी सुटतं आणि भेंडी खूप चिकट होते. मीठ घातल्यानंतर यामध्ये आवडीनुसार जाडसर असा दाण्याचा कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित अशी ही एकदा परतवून घ्यायची आहे. इथे आता मीठ आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतर थोडा वेळ परतू द्यायची आहे, म्हणजे मीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स होतं आणि 1-2 मिनिटानंतर गॅस हा बंद करायचा आहे. मस्त अशी ही भेंडी तयार झालेली आहे. आता इथे भाकरी ही छान अशी भाजली गेलेली आहे. आता मी ही गॅसवरच भाजून घेणार आहे. छान अशी ही भाकरी मस्त भाजलेली आहे. इथे गॅस आता बंद करायचा आहे. अजिबात चिकट झालेली नाही आहे, ते पाहू शकता. एकदम मोकळी मोकळी अशी ही भेंडी झालेली आहे. इथे मस्त अशा मऊसूत भाकरी तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, एकदम मऊ होतात आणि खूप छान अशा होतात. हे पहा, एकदम तुटल्या जातात आणि ज्वारीच्या भाकरीसारखीच होते. जर राजगिऱ्याचं पीठ तुम्ही यामध्ये टाकलं तर या प्रकारे भाकरी होणार आहे. आणि इथे कोरडी अगदी फटफटीत भेंडीची भाजीसुद्धा तयार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.